मंडळी, आज आपण नोव्हेंबर महिन्यातल्या लोकांचं घेणार आहोत. आणि ना, तुम्हाला माहितीये का, नोव्हेंबर वरती 2च्या बरोबर 9चा पण अंमल आहे. आणि विशेष म्हणजे आपण जे मागच्या वेळेला मास्टर नंबर बघितला होता 22 न, तसा ह्या वेळेला 11 येतोय. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल अंजली टी वाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण काय बघणार आहोत, तर नोव्हेंबर महिन्यातली मंडळी कशी असतात आणि त्याच्यानंतर त्याच्या 2 पर्सनॅलिटीज. करूया सुरुवात. आपण नेहमी काय बघतो की प्रत्येक महिन्यावरती तो महिना कितवा आहे त्याप्रमाणे त्या अंकाचा प्रभाव असतो आणि त्याशिवाय आणखीन एका अंकाचा प्रभाव असतो. आता नोव्हेंबर हा 11वा महिना आहे, त्याची बेरीज 2 येते. त्यामुळे या महिन्याच्या लोकांवरती स्वभाव वैशिष्ट्यांच्यावरती 2चा अंमल दिसणार आहे, पण त्याच्याच बरोबर 9चा पण आपल्याला अंमल दिसणार आहे. 2 म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे मन, आणि 9 म्हणजे मंगळ. आता काय होणार आहे माहितीये का, या महिन्यातल्या लोकांच्या मध्ये एक आपल्याला वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे. भावनात्मकता, त्याच्यानंतर धाडस आणि आक्रमकता. पण जसं आपण म्हटलं की 2 म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे माणसाचं मन. चंद्र जसा कलाकलांनी मोठा होतो, कलाकलांनी लहान होतो, त्याप्रमाणे या लोकांचे स्वभावात सुद्धा आपल्याला बदल दिसणार असतो. आणि त्याच्याच बरोबर आहे 9. 9 म्हणजे मंगळ, जो धाडस दाखवतो, आक्रमकता दाखवतो, हे तर आपण पाहिलंच. पण त्याच्याच बरोबर एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्या स्वभावामध्ये असलेलं वैशिष्ट्य म्हणजे आव्हान स्वीकारण्याची ताकद, एक वेगळा तडफदारपणा, त्याच्यानंतर लढाऊ वृत्ती सुद्धा. आणि यांच्याकडे ना एक प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करण्याची पूर्ण क्षमता असते. कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगून जाणार नाहीत. आणि हे सगळं सांभाळण्याची जी क्षमता आहे ना त्यांच्याकडे, त्याच्यात त्यांच्या वागण्यामध्ये एक थेटपणा असतो, बोलण्यात सुद्धा त्यांचा थेटपणा असतो. कुठलीही गोष्ट अशी गोल गोल म्हणजे बीटिंग अराउंड द बुश असं मला काही नसतं. जे आहे ते थेट असतं. जे असेल ते, हा सूर्य आहे जयद्रथ सारखं ही मंडळी बोलतात. आणि आपल्याला असं वाटतं कधीतरी की अरे एवढं तरी स्पष्ट का बोलावं माणसाने. पण तुम्ही लक्षात घ्या, हा जर स्वभावच असेल ना त्या व्यक्तींचा, थेटपणाने कुठली गोष्ट करण्याचा, तर समोरच्या माणसाला जेव्हा समजतं की अरे हे आपल्या समोर जे आहे ना, एक पारदर्शी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे समजा एखाद्या आपण तलावामध्ये डोकावून पाहिलं, खालती कसं आपल्याला तळाला काय आहे ते सुद्धा दिसेल, अशी ही मंडळी असू शकतात. म्हणजेच यांच्या मनाच्या तळाला काय आहे हे सुद्धा आपल्याला समजू शकतं त्यांच्या थेटपणामुळे. आता हे कॉम्बिनेशन कसं आहे बघा. 2 आणि 9चं कॉम्बिनेशन खूप गमतीदार कॉम्बिनेशन आहे. काय आहे, ही मंडळी ना एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेली असतात. एकतर त्यांचा ऑरा असा असतो की इतर जण त्यांच्याकडे आकर्षित होतील. अंक 2चा प्रभाव सुद्धा त्यांच्यावरती असल्यामुळे कसं आहे, चेहऱ्यामध्ये एक भोळेपणा पण असतो, तो इतरांना आकर्षित करतो त्यांच्याकडे. आणि बघितल्यानंतर असं वाटतं, कदाचित डोळे छान असतील, की बघितल्यानंतर असं वाटतं की यांच्याकडे बघत राहावं. बोलण्यात सुद्धा त्यांच्या एक वेगळ्या प्रकारची एक अशी जादू असते की त्यांची बोललेलं यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं वाटतं. मनस्वी असतात, मनाने चांगली असतात. आत्मविश्वासाची लेव्हल सुद्धा त्यांची चांगली असते, शांत असतात. पण जर रागावले तर ना मात्र खुदा बचाए इनके सामने वालों को, असं होऊ शकतं. अर्थात ही मंडळी जरी रागावून बोलली ना, तरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यातली अशी असते, त्याचा उद्देश कधी वाईट नसतो. फक्त ते मांडायची पद्धत या लोकांची थोडीशी चुकलेली असते. ती जर मांडायची पद्धत यांना बरोबर आली ना, तर मग यांच्यासारखे चांगले मित्र नसतात कोणी. कारण इतरांचे चांगले मित्र होण्याची सुद्धा कपॅसिटी यांच्याकडे आहे. आणि मित्रांच्यासाठी उभं राहायला सुद्धा प्रसंगी ते घाबरत नसतात. यांच्यातल्या धाडसाबरोबर काहीतरी विशिष्ट किंवा विशेष गोष्ट करून दाखवावी
ह्याची सुद्धा क्षमता त्यांच्याकडे असते आणि त्या प्रकारचे प्रयत्न ह्या लोकांचे सुरू असतात. त्याच्यानंतर दीन दुबळी मंडळी, ज्यांना म्हणजे काही गोष्टींपासून जी वंचित आहेत, त्यांची ह्या लोकांना दया येते, सहानुभूती वाटते, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची मनापासून यांची इच्छा असते. म्हणूनच सामाजिक जीवनामध्ये ह्या लोकांनी जर कार्य करायला सुरुवात केलं ना, तर ही लोक खूप चांगलं काम करू शकतात, क्रिएटिव्ह असतात. या लोकांच्याकडे इंट्युशन असते. पुढच्या काही गोष्टी घडणाऱ्या त्यांना आतून त्याची सूचना मिळू शकते. बर, ज्या त्यांच्या भावना आहेत, भावना प्रधानता त्यांच्याकडे आहे, पण म्हणून फार भावनांच्या मध्ये ते वावत जातील अशा भाग नाहीये. आणि जर त्यांना ते करता आलं, भावना त्यांना आवडता आल्या, तर खूप चांगल्या प्रकारचं काम एक मंडळी करू शकतात. तशीच आपली प्रगती पण ते करून घेऊ शकतात. काय आहे मंडळी, हा एक भावनेत वावला जाणं हा एक ड्रॉबॅक असतो माणसाचा. हा, प्रत्येकच व्यक्ती अशी असेल असं नाहीये, पण भावना जास्त असणं किंवा भावनांच्या मध्ये वावलं जाण्यासारखी परिस्थिती येणं हे शक्य असतं. पण अर्थात प्रत्येक जण त्याच्यावरती मात करतो असं नाही, पण जो मात करतो ना, तो आपली जास्त चांगली प्रगती करू शकतो. कारण हृदयापेक्षा सुद्धा डोक्याने विचार करायला हवं हे त्याला कळतं. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना गूढ गोष्टींमध्ये पण इंटरेस्ट असतो. त्याशिवाय त्यांना प्राण्यांच्या मध्ये पण इंटरेस्ट असतो. आणि गंमत म्हणजे लहान मुलंही त्यांना फार आवडतात. खर तर ना, या महिन्यात आपल्याला 2 प्रकारची लोक बघायला मिळतात. एक, ज्यांनी स्वतःची खूप चांगली प्रगती करून घेतलेली आहे, आणि दुसरी म्हणजे जे अगदीच फक्त ठीकठाक आहेत. म्हणजे ना, 2 टोकाची व्यक्तिमत्व आपल्याला या महिन्यात बघायला मिळू शकतात. आणि हेच या महिन्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भावनांवर चांगला ताबा मिळवलं ना, तर हे चांगलं काम करू शकतात. एखाद्या गोष्टीची सुरुवात करतील ना, ती सुद्धा त्याच्यात त्यांची ओरिजिनॅलिटी असते. धोरणी असतात, त्यांना रिसर्चही करायला आवडतो. भाषेवरती सुद्धा त्यांचं चांगलं प्रभुत्व असण्याची शक्यता असते. दुसऱ्यासाठी त्याग करण्याची वृत्ती सुद्धा या लोकांच्याकडे असते. त्याच्यानंतर एखादी लहानशी गोष्ट जर कोणीतरी काहीतरी बोललं ना, तरी त्यांना खूप लागते आणि मग ती गोष्ट न विसरायला फार काळ लागतो. पुष्पौषधीचा जरूर विचार करायला हरकत नसते अशा वेळेला मंडळी. आणि भावना जर कंट्रोल नाही करता आल्या आणि ह्यांचं इगो जर डोकं वर काढायला लागला, तर कसं आहे बघा. आता एक गोष्ट इथे आपल्याला अशी लक्षात घेतली पाहिजे, 2 ह्या अंकाचा प्रभाव याच्या आधी कुठल्या महिन्यावरती होता का? तर होता, कारण फेब्रुवारी. पण तिथे फक्त 2 होता. आता इथे काय झालेलं आहे की 11 मधून 1 आणि 1च्या बेरजेने 2 बनताय. 1 हा अंक आपल्याला काय सांगतो? हा सूर्याचा अंक आहे. आणि हा काय दाखवतो? इगो अहंकार. तेव्हा ज्या वेळेला नोव्हेंबर मधली मंडळी आहेत, आणि ठीक आहे इथे 2दा आपल्याला 1 दिसतोय, पण समजा 1 नोव्हेंबर आहे म्हणजे रुलिंग नंबर 1 आहे, किंवा याच्यानंतर आपल्याला दिसतं सालामध्ये आपल्याला 1 जास्त वेळ दिसतोय, त्यावेळेला काय होतं माहितीये का? हे जे त्यांचे इगो आहेत ना, हे इगो त्यांचे सतत डोकं वर काढत असतात आणि ही गोष्टच त्यांना त्रासदायक होते. आणि मग हे त्यांना कंट्रोल करायला खूप कठीण जातं. असं नाहीये हा, काही मंडळी हे पण कंट्रोल करू शकतात आणि ह्याची पॉझिटिव्ह साईड घेऊन ते अतिशय स्वतःची प्रगती करू शकतात. एखादं उदाहरण असंही आपल्याला प्रचंड बघायला मिळतं. पण बरेचदा इगो आपल्याला आपलं हँडल करता नाही आला, हे बघितलेली मंडळीच आपल्यासमोर जास्त आहेत. किंवा प्रसंगाने हा इगो त्यांचा वर येतो आणि मग त्यावेळेला ते असं काहीतरी बोलून ठेवतात की मी अक्षरशः आज उत्तम एखादं नातं आहे आणि उद्याला नातं पूर्ण संपलंय. अशीही काही उदाहरणं बघितलेली आहेत मंडळी. आणखीन एक गोष्ट काय आहे माहितीये का? कधीतरी असंही होऊ शकतं ह्यांच्या बाबतीत की पटकन ते आपल्या मनात काय आहे ते बोलणार नाहीत. आणि मग होतं काय माहितीये का? या लोकांना समजून घेणं हे समोरच्याला कठीण जातं. ही एक महत्वाची गोष्ट ह्या लोकांच्या बाबतीत आपल्याला एक अधोरेखित करता येईल अशी आहे. बरं, काय होऊ शकतं? याच्यामुळे ना नात्यात दुरावा येऊ शकतो. कारण की मोकळेपणाने बोललं
एखादी गोष्ट कुठचीही आपल्या मनातली सांगितली तर समोरच्याला समजून घेणंही सोपं आहे आणि एखादा गैरसमज होत असेल तर तो मिटवणंही सोपं आहे. बरं, आणखी एक गोष्ट होते. जेव्हा असा अहंकार कधीतरी मधूनच डोकं वर काढतो ना, या लोकांच्याकडे जो सेन्स ऑफ ह्युमर असतो ना, तो सेन्स ऑफ ह्युमर हा दुसऱ्याच्या समोर विनोद करण्याच्या ऐवजी त्याच्यावरती बोचरी टीका करून आपण हसणं याच्याकडे सुद्धा जाऊ शकतो. आता या मंडळींच्या तब्येतीविषयी आपण थोडंसं बोलूया. काय आहे की दोन म्हणजे इमोशन जी आहेत ना, तर काही वेळेला काय होतं, एखादी गोष्ट जेव्हा घडत असते ना, त्यावेळेला निर्णय घेताना त्यांना थोडं कन्फ्युजन वाटू शकतं आणि त्याचा त्यांना ताण येतो. त्यामुळे कदाचित मानसिक सुद्धा त्यांची ओढाताण कुठेतरी होत असते. आणि शारीरिक जर तुम्ही म्हणाल तर सर्दी खोकला किंवा बारीक ताप ह्या लोकांना जर येत असेल तर त्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तसंच उष्णतेचे त्रास होण्याची यांना शक्यता असते आणि त्याच्यात कदाचित मूळव्याधीचे सुद्धा त्रास होतो. पाईल्स आपण म्हणू त्याचा त्रास होण्याची शक्यता असते आणि पाठदुखी सुद्धा. याच्यासाठी सुद्धा या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मंडळी, लक्षात येते का नोव्हेंबर महिन्यातली हे दोन वेगवेगळी मंडळी कशी आहेत ते? आता कसं आहे, 11च्या बाबतीत जे आपण म्हणणार होतो, 11 आणि 22 हे दोन्हीही आपण मागच्या वेळेला 22चं बघितलं होतं. इथे सुद्धा आपल्याला अपेक्षित काय आहे की जेव्हा डेस्टिनी नंबर 2 येतो ना, त्यावेळेला आपण बेरीज करून बघणार असतो की तो 11हून 2 झालाय का, आणि जी मागच्या वेळेला पद्धत आपण वापरलेली होती ती पद्धत आपण तिथे वापरणार असतो आणि 11हून 2 होतोय का ते बघणार असतो आपण. पण जिथे 11 किंवा 22 सुद्धा येतात ना, त्यांचे गुणधर्म ते तिथे सुद्धा दाखवतच असतात. आता इथे काय होतंय, इथे आपल्याला 11 मुळे दिसतच आहे, परंतु जन्मतारीख सुद्धा 11 असणारी मंडळी आहेतच ना, त्यांच्याकडे सुद्धा हा मास्टर नंबर आहेच. पण त्यावेळेला कदाचित त्याचा रुलिंग नंबर 2 होतो आणि स्वतःच्या अनुभवानी किंवा आपल्या एकूण कसं म्हणतं आपल्याला की काही गोष्टी आपल्याला काही अनुभव देत असतात आणि आपण त्याच्यातनं शिकत जातो. त्याच्यातून ह्या व्यक्तींना जेव्हा समजतं ना, तेव्हा ह्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही. आता इथे 11 हा महिन्यासाठी आलेला आहे आणि इथेही तो संपूर्ण 11चं अस्तित्व नाही दाखवणार, पण 11चं 60% अस्तित्व तो दाखवणारच असतो. म्हणूनच आपल्याला ही जी दोन वेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व दिसतात ना, कधीतरी फार टोकाची वाटतात ती अशी व्यक्तिमत्व नोव्हेंबर महिन्यातली असतात. आता आपण या महिन्याच्या दोन व्यक्तिमत्वांच्याकडे जाणार. त्यातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे हिंदी सिनेमामध्ये काम करणारा अत्यंत लोकप्रिय हिरो, ज्याला किंग खान म्हणतात, तो शाहरुख खान. त्याची जन्मतारीख आहे 2 नोव्हेंबर 1965. मंडळी, रुलिंग नंबर 2 आहे. त्याचे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण आज नोव्हेंबरचे गुणधर्म बघितलेले आहेत आणि 1965 हे सगळं जर केलं तर डेस्टिनी नंबर म्हणजे प्रारब्धांक हा 7 येतोय. आता शाहरुख खानची थोडी माहिती बघूया आणि मग आपण त्याच्या जन्मतारखेवरती चर्चा करूया. एकतर शाहरुख खाननी खूप लहान म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे आलेले आहेत शाहरुख खान. आपण बघितलं या लोकांच्याकडे ती कपॅसिटी असते की कष्ट करून पुढे जाणे, कारण तेवढी ती शारीरिक ताकद असते. आणि ज्या वेळेला 2 हा रुलिंग नंबर आलेला आहे ना, त्यावेळेला जर तुम्ही तुमच्या मनाने हे ठरवलंच आहे की मी ही गोष्ट मिळवणार, आपल्या मनासारखं ताकदवान एखादी गोष्ट अशी नाही की जे अडचण काहीही मध्ये आली ना तरी सुद्धा ती अडचण मी बाजूला करून माझी प्रगती करीनच. तुमच्या मनाला तुम्हाला हातात घेऊ दिलेलं नाहीये, तर तुमचं मन तुम्ही तुमच्या हातात घेतलंय. हे शाहरुख खानच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. कसं आहे, त्यांनी जेव्हा ठरवलं की आधी सिरियल मध्ये काम करत असताना सुद्धा की मला बॉलिवूड मध्ये एंट्री पाहिजे आहे आणि मी तिथे डे 1 पासूनच त्यांनी ठरवलेलं होतं ना की मला खूप वरच्या ठिकाणी जायचं आहे, पाय जमिनीवर आणि नजर आकाशात. हे ते करू शकले कारण का, एकतर 2 मध्ये अशा गोष्टी असतात,
डायरेक्टरनी तुम्हाला जे सांगितलंय ऍक्टिंग करा त्याप्रमाणे ऍक्टिंग करून डायरेक्टरनी ज्या गोष्टी प्रेक्षकांच्या पर्यंत पोचवायला पाहिजेत ते करण्याची उत्कृष्ट कपॅसिटी 2 नंबरकडे आहे. म्हणूनच 2 भाग्यांक असलेली मंडळी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढे गेलेलीच आपल्याला दिसतात. तसं शाहरुख खानचं म्हणजे कुठलाही रोल करत असताना डायरेक्टरने सांगितलं की तुम्ही जवान घ्या, तुम्ही सुरुवातीचे त्याचे काही पिक्चर्स घ्या, डर मधला त्याचा रोल तुम्ही बघा. हे जे त्यांनी सगळे केलेले आहेत ना, इमोशन्स तशीच्या तशी लोकांच्या पर्यंत पोहोचवणे जी आपल्याला डायरेक्टरने सांगितलेली आहे, ही कपॅसिटी आपल्याला शाहरुख खानच्या मध्ये कुठकुठे भरी असलेली दिसतीये. हे भाग्यांक 2चं वैशिष्ट्य आहे. आता आपण नोव्हेंबरचं वैशिष्ट्य तर पाहिलंच आहे. त्याच्यानंतर 1965 या सगळ्या याच्यातून बनतोय तो 7 नंबर. हा नेहमी तुम्हाला 7 समुद्रापलीकडचं कनेक्शन दाखवतो. तुम्ही कुठेही परदेशात जा, जर पिक्चर्स मध्ये इंटरेस्ट असलेली मंडळी तुम्हाला तिथे त्या देशातली पण भेटली तर तुम्ही कुठून आलायत, भारतातून तुम्ही आलायत, इंडियामधून आलायत म्हटल्यानंतर शाहरुख खान हे ते म्हणतातच. हे कनेक्शन आपल्याला तिथे दिसतंय. तिथेही त्यांनी प्रगती केलेली आहे आणि खरोखर ना शाहरुख खानला इंट्युशन असणार आहे. म्हणजे हे नंबर सांगतायत की शाहरुख खानकडे इंट्युशन आहे. त्या इंट्युशनचा त्याने बरोबर वापर पण करून घेतलेला आहे. 25 वर्ष एखादा सिनेमा त्यांचा, आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे 25 वर्षानंतर पण अजून किती ताजा तवाना वाटतो. ही ताकद असते 2 भाग्यांकाची. बरं, या महिन्यातल्या लोकांच्यासाठी आपण जे म्हटलं होतं की पाठदुखीचा थोडाफार त्रास होऊ शकतो, तर शाहरुख खानला पाठदुखीने पण त्रस्तावं केलं होतं. आणि मला वाटतं कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये मी असं माझ्या बघण्यात आलेलं आहे की काहीतरी त्याच्यासाठी सुद्धा त्याला सर्जरी करावी लागलेली आहे. प्रोड्युसर, नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळवणारे, फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवणारे, पद्मश्री सुद्धा त्यांना मिळालेली आहे. आपल्या स्वतःच्या कष्टाने पुढे जाऊन त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत. हे जिगर आणि हे प्रयत्न करत राहणं, अखंड प्रयत्न करत राहणं नोव्हेंबरने त्यांना दिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत एक असं व्यक्तिमत्व की जे आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या पूर्व पंतप्रधान इंदिराजी गांधी. जन्मतारीख आहे त्यांची 19 नोव्हेंबर 1917. मंडळी, जन्मतारखेकडे आपण येऊच, त्याच्या आधी आपण थोडंसं म्हणजे इंदिरा गांधींच्या विषयी माहित नाही असं काही नाहीच आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की त्यांची ताकद किती आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलगी, राजीव गांधींची आई किंवा संजय गांधींची आई, ही त्यांची ओळख आहे का? नाही. त्यांची स्वतःचीच इंदिरा गांधी ही ओळख आहे. म्हणजे खरं तर असं वाटत होतं लोकांना की जवाहरलाल नेहरूंच्या नंतर आणि शास्त्रीजींच्या नंतर हे पंतप्रधान पद कोण भूषवेल आणि कोण चांगल्या प्रकारे ते हाताळू शकेल. पण हा प्रश्न इंदिरा गांधीजींनी मोडीत काढला ज्या वेळेला त्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी त्यांचा कार्यभाग सांभाळला. त्याच्यामध्ये म्हणजे कल्पना करता येणार नाही एवढे ठाम निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आणि याच्यासाठी जबाबदार काय काय होतं तेही बघा बरं का. त्याच्याच बरोबर ज्या वेळेला बांगलादेशची जेव्हा लढाई सुरू झाली तर बांगलादेशाचं अस्तित्व तयार होण्यामध्ये इंदिरा गांधींचा फार महत्वाचा रोल होता. म्हणजे इतकं स्ट्रॉंग आणि इतकं स्पष्ट बोलून एखादी गोष्ट लोकांच्याकडनं करवून घेणे ही ताकद एकतर त्यानं नोव्हेंबरनी दिली होती. आणखीन आता आपण बघूया की त्यांच्या जन्मतारखेमध्ये कुठले अंक किती वेळ आलेले आहेत. 1911 1917 एक हा 5 वेळा आलेला आहे. 1 नंबर काय दाखवतो? विल पॉवर. इंदिरा गांधींसारखी विल पॉवर आपण पाहिली कोणाची? नाही. काय म्हणत असत माहितीये? बरं, याच्यामध्ये काय झालेलं आहे, 9 हा आपल्याला इथे 2दा आलेला दिसतोय, पण मंडळी ऍक्च्युली तो 3दा आलेला आहे. कारण का, नोव्हेंबर मध्ये पण अजून एक 9 आहे, 19 मधला एक 9 आहे तो, 1917 मधला एक 9 आहे तो, आणि नोव्हेंबर मध्ये असलेला 9. म्हणजे कठोर निर्णय, कधीतरी कुठेतरी जे आउट ऑफ द वे जाऊन एखादी गोष्ट तुम्हाला
जी त्यांना स्वतःला पटती आणि ती ज्यांना करायचीच आहे ते करण्यासाठी लागणारं जिगर, किंवा एखादा निर्णय हा जो त्यांनी म्हणजे बांगलादेशच्या वेळेस त्यांनी जे त्याच्यामध्ये जो रोल त्यांनी प्ले केला त्याच्यामध्ये हे 5 वेळा 1 आणि 3 वेळा 9 याचा अतिशय महत्वाचा सहभाग होता. तुम्ही बघा ही किती स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती. त्या काळात असं म्हणत असत की द ओनली मॅन इन इंडियन पॉलिटिक्स. त्यांची विलपॉवर वापरून त्यांनी जी कामं केली त्याच्यामध्ये त्यांचा हात धरणारं आजपर्यंत आपल्याला कोणी बघायला मिळालेलं नाही. आणि इथे काय म्हटलं जातं माहितीये, एक उक्ती तुम्ही इंग्लिश मधली इथे विसरून चालणार नाही, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. म्हणजे ही जी ब्रेव्हरी होती, किंवा त्या परदेशात सुद्धा ज्या वेळेला जायच्या त्यावेळेला त्या स्वतःला आणि भारताला कशा पोर्ट्रे करत असत. म्हणजे बघण्यासारखं उदाहरण आहे. त्यांच्या या करिअरमधून त्यांच्या कार्यामधून जो ठामपणा त्यांनी दाखवला ते घेण्यासारखी गोष्ट आहे. 5 वेळा 1, 3 वेळा 9 आणि त्या सगळ्यांनी बनलेला म्हणून जो याचा 2 आहे त्याच्यात त्यांना सुचणाऱ्या कल्पनांचा सुद्धा वापर झालेला आपण बघू शकतोय. आज आपण मंडळी इथेच थांबू, पण आपलं जे YouTube चॅनेल आहे अंजली की उवाच याच्यावरती प्रथम आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि कमेंट्स तुमची पाठवत राहा, लाईक करत राहा. धन्यवाद.